अरे बापरे! यावेळेस तर लिंबू चांगलेच खराब झाले. दरवेळेस पेपरमध्ये रॅप करून ठेवायची तर थोडे तरी चांगले राहायचे. तर एवढे सगळे लिंबू तर फेकावे लागणार. बाजारात आज गेली होती तर ₹20ची फक्त 5च लिंबू देत होते. त्यांना मी बोलली की एक एक्स्ट्रा घेते तर ते सरळ बोलले घ्यायचे तर घ्या नका नाहीतर नका घेऊ. आता एवढे लिंबू फेकायला तर मला मनच नाही होते. बट मी काय करू शकते या लिंबूंचं? अरे हो, आठवलं. एकदा मी आईला कॉलवर बोलली होती, की "आई माझे सगळे लिंबू खराब झाले." तेव्हा आई मला बोलली होती, की "बेटा लिंबू जरी खराब दिसत असतील तरी त्या आतमध्ये त्यांच्यात रस असणार आहे. तर हा रस तू एका काचेच्या बरणीत काढून घे आणि त्याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेव आणि जेव्हा तुला लागत असेल तेव्हा तू त्याला काढून यूज करू शकते. बट खाण्यासाठी नाही." तर तुम्ही हा लिंबूचा रस काढून घेतल्यानंतर त्याला तुम्ही किचनच्या डिसइन्फेक्टंट म्हणून यूज करू शकतात. जसं की लादी पुसताना तुम्ही त्या पाण्यात हा रस टाकू शकतात. तुम्हाला किचन क्लीन करायचं असतील, ट्रॉली, किचन प्लॅटफॉर्म तर तेव्हा हा रस तुम्ही यूज करू शकतात. प्लस तुम्हाला केसांना मेहंदी लावायची असेल तर मेहंदीमध्ये हा रस टाकून घेऊ शकतात. हातपायांचा मळ काढायचा असेल तर तेव्हा पण तुम्ही हा यूज करू शकतात. तर अशा प्रकारे आता मी ह्या सगळ्या लिंबूंचा रस काढून ह्या काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवणार आहे. तर तुमचे पण लिंबू असेच खराब होत असतील तर तुम्ही पण ही ट्रिक ट्राय करू शकता.